राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत। शशिकांत शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तुम्ही। गेल्या अनेक तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल होते, लोकांना भेटत नव्हते। आज तुम्ही सकाळी भेटलात तर त्यांची भेट झाली का तुमच्याबरोबर? त्यांच्याशी माझी भेट झाली। त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। कारण या राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांचं त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत। जेवढे मंत्रिमंडळ आले त्यांचं एक कर्तव्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देतो। परंतु सातत्याने असं म्हटलं जातं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येतील आणि एकत्रितरित्या पुन्हा संपूर्ण राजकारणाला वेगळं वळण लागेल। यामध्ये कितपत तथ्य आहे आणि तुम्हाला अजित पवारांनी काही संपर्क साधला का पराभूत झाल्यानंतर काही वगैरे? असं आहे, एक राजकारणाच्या पलीकडे एक रिलेशन असतं, नातं पण असतं। राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधन करा अशी कुठलीही चर्चा नाही। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं हे नाही। जेवढ्या पक्षाचे नेते निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक असेल, पण आज कुठलाही तशी चर्चा नाही। परंतु सत्ताधारी विधान भवनात तरी आपण पाहिलं की सगळी कामकाज रेटून नेताना पाहायला मिळतात। परभणी बीडवरतून काही उत्तर ठोस अशी मिळत नाहीये ना। आम्ही त्याच्यावर आवाज उठवलेला आहे, आम्ही त्याच्यावर पूर्ण आवाज उठवलेला आहे। विरोधी पक्ष म्हणून आम्ही स्ट्रॉंग आहेत। संख्या कमी जरी असली तरी आम्ही आवाज उठवतोय, पायऱ्यावर पण उठवतोय आणि आतमध्ये पण उठवतोय। परभणी असेल, बीड विषय असेल, कायदा सुव्यवस्था असेल किंवा आता राज्यपालाचा भाषण असेल, पुरवणी मागण्या असतील, त्यावेळेला आम्ही विरोधी पक्ष म्हणून छाप दाखवू। शरद पवारांची साथ सोडणार नाही? माझा शिक्का शरद पवारांचा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।